त्या दिवशी अंधार खूप पडला होता. मालकांनी काही पण करून आज भेटायचं म्हणून शेताकडे मला बोलवलं होतं. मला पण थोडीशी पैशांची गरज होती. म्हणून मालकाने बोलवलेल्या ठिकाणी म्हणजे शेतामध्ये मी निघाले होते. मालक तिथे त्यांच्या गाडीमध्ये माझी वाट पाहत होते. मला पाहून मालकांच्या चेहऱ्यावर खूपच हसू आलं. ते म्हटले की सगुणा, अगं किती दिवस झालं भेटले नाही. तुला पाहिलं की माझं मन अगदीच वेगळंच झालं. ये आता, असं म्हणून त्यांनी मला गाडीमध्ये बसायला लावलं. मी गाडीमध्ये बसले आणि मग काय, आम्ही जिथे भेटायचो तिथे ते घेऊन गेले. गेल्यानंतर त्यांनी त्या दिवशी रात्री कसा आनंद घेतला आणि नक्की काय केलं ती कथा सांगणार आहे. माझा नवरा वारल्यामुळे 2 मुलांचा मला सांभाळ पण करायचा होता. नवरा तर दारू पिऊन पिऊन गेला. त्याचं कर्ज पण होतं. म्हणून मग मी शेतामध्ये ज्या काम करायचे त्या मालकाकडे मदतीला गेले. पण मदतीच्या बदल्यात मालक रोज कसा आनंद घेऊ लागले आणि पुढे काय होत गेलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग मित्रांनो, कथेला सुरुवात करते. नमस्कार, माझं नाव सगुण आहे. मी आता 40शीमधले. माझ्याकडे पाहून माझ्या वयाचा अंदाज लावणं खूपच आणि खरंच अवघड आहे. मी स्वतःला अगदी व्यवस्थित ठेवलं आहे. तोपर्यंत सगळं चांगलं होतं. घरामध्ये अगदी पैसा पाण्याची काही कमी नव्हती. पण हळूहळू आमच्या ह्यांना बाहेरचा नाद लागला आणि हे सतत घरी पिऊन येत असायचे. कर्जापायी जे घर पण अगदी घाण ठेवलं. माझे सासू सासरे माझ्याकडे लक्ष द्यायचे नाहीत, कारण की माझे मालक कधी त्यांना दारात उभा करायचे नाही. माझं दीर नणंद त्यांचं लग्न झालं होतं. ते आमच्यापासून खूपच वेगळे लांब राहायचे. मी दिसायला देखणी सुंदर होते. हळूहळू ह्यांचं घरात पिऊन येणं खूपच वाढलं होतं. मला 2 मुलं होती. त्यांच्या शिक्षणाचा खर्च, ते अगदी लहानच होती. पण सतत आजारी पडून एक दिवशी माझे मालक वारले. माझा नवरा वारल्यानंतर सगळ्यांचे खरे चेहरे मला दिसले. डोक्यावर कर्जाचं ओझं पण होतं. कोणीसुद्धा मदत केली नाही. माझा नवरा आजारी असताना सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. नवरा वारल्यानंतर घरात तर मी थांबू शकत नव्हते. माझ्या माहेरी तर मी जाऊ शकत नव्हते, कारण की माहेरी पण माझ्या गरीब परिस्थिती आहे. माझ्या आईवडिलांनाच माझा भाऊ कसा सांभाळतो ते मला माहीत. मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता. आणि काही दिवसांमध्येच माझ्यावर खूप वाईट वेळ आली. मग मी गावातल्याच बायका शेतामध्ये कामाला, शेतातल्या किंवा इतर ठिकाणी कामाला जायच्या. सुरुवातीला काही दिवस मी त्यांच्यासोबत जाऊ लागले. पण मी कधीच असं शेतातलं काम केलं नव्हतं. मला जमत नसायचं. त्यामुळे खूप लोकांची आणि बायकांच्या बोलणी खावी लागत असायची. मी मात्र सगळं केलं. लोक आपल्याला नावं ठेवतात, मात्र आता काय करणार. शेजारच्या बाया आम्हाला टोमणे द्यायच्या की म्हणायच्या की नवरा होता तेव्हा काय हिजात आलं होता. अगदी जर आठवड्याला की जर सणाला नवीन साडी असायची. घरातून कधी बाहेर नसायची. रंग पांढरा शुभ्र, अंगाला कधी माती लागली नाही. पण नवरा गेल्यावर खरं हिचं गुण कळाले. पण मी लोकांकडे लक्ष द्यायचे नाही. माझ्याकडे कर्ज होतं, त्यामुळे कर्जासाठी रोज लोक दरवाजात येत असायची. मग काय, मी कामाला जाऊ लागले. एक दिवशी असंच आमच्या गावातले खूपच श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांचं नाव अमोल. मी त्यांच्या शेतामध्ये गेले होते. मला त्यांच्याविषयी माहीत होतं, मात्र त्यांनी मला कधी पाहिलं नव्हतं. दुपारची वेळ आणि सगळे जेवणासाठी बसले होते. मी पण बायकांसोबत जेवणासाठी झाडाखाली बसले होते. अचानक ते दुपारच्या वेळेस आले. काम कसं चांगलं म्हणून मुकदमीन बाई आहे तिला विचारू लागले. अचानक त्यांची नजर माझ्याकडे गेली आणि ते टक लावून मला पाहूच लागले. मी त्यांना पाहून खूप लाजले. बाई ग, ते आणि त्यांचा एक दुसरा जोडीदार होता. पण त्या अमोलरावांची नजर माझ्याकडे अगदी टक लावून पाहत होते. जणू काही त्यांच्या मनात माझ्याविषयी वेगळ्याच भावना आलेत. क्षणात कोणी नसतं तर खूप काही ते बोलले असते. ते खूप वेळ तिथे होते, मात्र मी त्यांना पाहून माझी नजर लपवत होते.
पहिल्यांदाच असं कोणीतरी मला एवढ्या वेगळ्याच नजरेने पाहत होतं. मी सुरुवातीला लक्ष दिलं नाही. संध्याकाळी काम संपलं. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे सगळ्या बँकात कामाला गेले. त्यावेळेस ते पण आले होते. माझ्याकडे पाहून मुकदमीनबाईला म्हटलं की ह्या कोण, नवीनच दिसत आहेत. त्यावेळेस मग मुकदमीनबाईंनी सांगितलं माझी ओळख. त्यावेळेस मग असाच माझा नवऱ्याचा विषय चालला. ते नवऱ्याचेच खूप जवळचे सहकारी होते. अमोलराव नेहमी गावातल्या पुढारी लोकांत असायचे. गावात इलेक्शन वगैरे चाललं की नेहमी ते प्रचारामध्ये किंवा इतर ठिकाणी व्यस्त असायचे. पैशांची त्यांना काही कमी नव्हती. कधीतरी अगदी शेतामध्ये यायचे, नाहीतर शेताकडे काम करणारे घरगडीच असायचे. पण एवढा मोठा व्यक्ती माझ्याविषयी विचारत होता. मला बोलले पण. ते म्हटले मग घर कसं चालतं, पोरं बाळ? मी म्हटलं की आहेत हो, पण काय करणार, आता काम तर करावं लागतं. नवऱ्यानंतर कोण आहे, मी एकटी राहते असं म्हणताच त्यांच्या मनात जणू काही वेगळेच क्षण समोर उभा राहिले. ते मला तेवढेच बोलले, नंतर निघून गेले. 1-2 दिवसानंतर मी गावामध्ये जात होते. मी एकटीच होते, हातात बाजारची पिशवी. जात असताना अचानक ते गाडीवर जात होते. त्यांनी मला पाहिलं आणि रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी घेतली. काय हो वहिनी, कुठे चाललाय असं त्यांनी विचारलं. मी अगदीच बारीक आवाजात म्हटले की काही नाही, आता बाजार घेतला आणि आता घराकडे निघाले होते. ते म्हटले होय का, आज एकट्याच दिसतात? मी म्हटलं हो, आज एकटेच आहे. आणि पोरं वगैरे कुठे आहेत? मी म्हटलं घरी खेळतात ते, त्यांना नाही आणत मी बाजारात. होय का, बरं चला मग घरी सोडतो. बाई गं, ह्यांच्यासोबत गावातल्या लोकांनी मला पाहिलं तर काय म्हणेल असा मला विचार आला. आणि मी म्हटलं नाही नाही, अहो जाईन मी. ते म्हटले का होईनी, लाजताय काय? मी म्हटलं नाही हो तसं. ते म्हटले बरं जाऊ द्या, कधी कशाची गरज लागली तर नक्की सांगा, कधी पण येईन तुमच्या गरजेला असं ते म्हणत होते. आणि मग केला का बाजार? मी म्हटलं हो. त्यावेळेस ते म्हटले की कधी पण काही पण लागलं तर नक्की आवाज द्यायचा, मी अगदी येईन तुम्ही म्हणाल तेव्हा. मी म्हटलं हो. तोपर्यंतच मी म्हटलं बरं जाते, खूप उशीर झालाय. मी जात असताना ते लांबूनच उभा राहून पाहत होते. असेच काही दिवस गेले. मात्र दारामध्ये कर्ज मागणारे काही लोक आणि आम्ही ज्यांच्याकडे कर्ज घेतलंय त्याच्यासाठी यायचे. बाई गं, खूपच वेगळ्या पद्धतीने ते मला बोलायचे. सुरुवातीला मी लक्ष देत नव्हते, मात्र एकटी मी बाई, त्यामुळे कोणाकोणाला काय काय सांगणार मी. एक दिवशी असंच मी त्यांना फोन केला आणि म्हटलं की माझं तुमच्याकडे काम आहे. ते मला म्हटले की हो, तुम्ही म्हणा तर मी लगेच येतो. त्यावेळेस मी त्यांना घरी चहा पाण्यासाठी बोलवलं. त्यावेळेस दुपारची वेळ होती. पहिल्यांदाच ते घरी आले होते. माझ्या शेजापाजारची ते आल्यानंतर खूपच वेगळ्या पद्धतीने पाहू लागले. शेजापाजारांच्या मनात खूपच वेगळेच विचार आले असणार. मात्र मी बाहेरच, आमचा सोफा आहे तिथे त्यांना बसायला खुर्ची दिली आणि चहा पाणी दिलं. बाहेरच थांबले होते. आम्ही तिथे बोललो. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की थोडेफार पैसे मिळतील का, मी कामातून तुम्हाला देऊन टाकेन. ते म्हटले हे काम होतं का? मी म्हटलं हो. बाई गं, त्यावेळेस मला समजलं की ते तर वेगळ्याच आशेने इथे आले होते. येताना चांगले रुबाबात तयार होऊन आले होते. त्यांच्या अत्तरांचा वास आजी मला येत होता. त्यांना मी म्हटलं तर त्यांनी त्यांच्याजवळचे थोडेफार पैसे दिले आणि म्हटले बाकीचे नंतर देतो. मी म्हटलं हो. असेच काही दिवस गेले. त्यांचा आणि माझा फोन चालू झाला. आम्ही रोज फोनवरती बोलत असायचो. मला पण आता त्यांची हळूहळू सवय होत गेली होती. त्यांना एक दिवशी जरी नाही बोलले तरी अगदी मन राहायचं नाही, अगदी वेड्यापिशासारखं व्हायचं. ते म्हटले की कधी भेटायचं आपण? मी म्हटलं तुम्ही सांगा. त्याच वेळेस अचानक बाई गं, गावातील असंच इलेक्शन लागलं आणि ते म्हटले कामामुळे जमतच नाही. दुपारच्या वेळेस मी अगदी वेडीपिशी झाले होते. त्यांनी माझ्या मुलांचा शिक्षणाचा आणि सगळाच खर्च उचलला. मला काही कमी पडून देणार नाही असं त्यांनी मला सांगितलं. मी पण वेडीपिशी झाले. त्यांच्यापेक्षा जास्त इच्छा तर माझी होती, पण काय करणार,
प्रत्येकाच्याच मागे काही ना काही ओढाताण असते. माझ्या पण मागं काम होतं. आम्ही रोज बोलत असायचो, पण भेट कधी होईल हे सांगता येत नव्हतं. एक दिवशी असंच मला त्यांची खूप आठवण येत होती. रात्रीची वेळ होती आणि ते घरात होते. त्यांनी त्या दिवशी माझा फोन नाही उचलला. मला खूपच वाईट वाटलं होतं, कारण की इथं माझी अवस्था खूपच वाईट होत होती. मी जणू काही त्यांच्यावर प्रेम करू लागले होते, पण ते घरी असल्या अजिबात फोन उचलायचे नाही. माझे मालक जाऊन साधारणतः 7 ते अगदीच काही महिने होऊन गेले होते. त्यांची आठवण तर होतीच, पण मला जे व्यक्ती भेटलेला ते न येण्याचा विरह पण मला सहन होत नव्हता. ते मला म्हटले की पैसे पाहिजे असेल तर सांग, मी तुला देतो. मी म्हटलं नको, मला फक्त आता सध्या तरी तुमचीच गरज आहे. ते म्हटले किंवा माझ्यापेक्षा जास्त तर तुलाच घाई आहे. मी म्हटलं हो, काय करणार ना, तुम्ही एवढं मला जीव लावता, माझं घर सांभाळता आणि माझ्या मुलांचं पण अगदी स्वतःचं असल्यासारखं पाहता, हेच माझ्यासाठी खूप आहे. बाई गं, ते मला भारीतल्या साड्या घेऊन द्यायचे आणि मी म्हणेल ते सगळं मला देत असायचे. पण अचानक एक दिवशी रात्री त्यांचा फोन आला आणि ते म्हटले की येत आहे का शेतामध्ये. मी म्हटलं का हो. ते म्हटले की या ना, आज मी निवांत आहे. रात्री बाहेर जाण्यापेक्षा शेतामध्ये आपलं काही काळजी करण्याची गरज नाही. तिकडे अगदी निवांत मनसोक्त आपण आनंद घेऊ शकतो. शेतामध्ये कोणीच येणार नाही आणि आता बाहेर जायला एवढा वेळ तर आहे का. मी म्हटलं बरं. माझ्या घरी माझी म्हातारी म्हणजे माझ्या सासूबाई होत्या. त्यांच्याकडे नेहमी माझी मुलं असायची. त्या दिवशी पण तिथेच होते. मी घरात एकटी माझ्या खोलीत होते. मग काय, त्यांना भेटायचं म्हणून माझं मन राहत नव्हतं. कधी मी एकदा माझ्या मालकांकडे जाते आणि मनसोक्त त्यांची इच्छा पूर्ण करते, असं झालं होतं. मी म्हटलं येते. चालतच रात्रीच्या वेळी मी तिकडे निघाले होते. ते मला म्हटले की गावापासून आमच्या शेतापर्यंत या, कारण की मी जर तुम्हाला घ्यायला गावामध्ये आलो तर लोक वेगळंच प्रकारे बोलतील आणि काही नसताना आपल्या दोघाची पण बदनामी. मी म्हटलं हो, ते तर आहेच हो. मग काय, त्यांनी म्हणल्याप्रमाणे मी आले. ते शेतामध्येच थांबले होते. बाई गं, मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आला. मनातल्या भावना स्पष्ट त्यांच्या अगदी चेहऱ्यावर दिसत होत्या. ते म्हटले की आज खूपच सुंदर दिसताय तुम्ही. मी म्हटलं हो, आजपासून तुम्हाला फक्त मला आनंद द्यायचा आहे. मी म्हटलं हो, मी फक्त तुमचे आहे. तुम्ही खरंच खूपच चांगले व्यक्ती आहात. मला अगदी घरचे असल्यासारखं सांभाळलं. ते म्हटले बस. आम्ही कारमध्ये बसलो आणि पुन्हा त्या दुसऱ्या शेतामध्ये गेलो, जिकडे रात्रीच्या वेळेस कोणी यायलासुद्धा घाबरायचं. तिकडे मला घेऊन गेले. तिकडे संध्याकाळचं थांबायला काही जागा नव्हती, पण शेतामध्ये खूपच अशी जागा होती जिथे कोणी येणार नाही. कारमध्ये घेऊन गेले. मला म्हटले की रात्रभर मला तर चैन पडत नव्हता. कधी एकदा मी तुमच्यावर मनासारखं प्रेम करतोय ते. मी म्हटलं आता आले ना, तुम्हाला जे पाहिजे ते मी देणार आहे. ते म्हटले हो, आणि घेतल्याशिवाय मी थोडी शांत थांबणार आहे. आम्ही दोघंजणं तिथे आलो आणि त्यांनी मला जवळ घेतलं. मी मात्र खूप लाजत होते. मी म्हटलं की बाई गं, खूप दिवस झालं असं काही मिळालं नाही. तुम्ही माझं मन जिंकलात. खरंच दुसऱ्यापेक्षा तुम्ही माझ्या प्रत्येक गरजेला आला आणि माझं सगळं दुःख दूर केलं. तर तुम्हाला मी का नाही सुख देणार. ते म्हटले हो, सुख तर तुम्हाला देणारच आहे. आणि मग काय, डोळे बंद करून प्रेमाची एक वेगळीच असलेली आमच्या दोघांची सुरुवात झाली. सुंदर क्षणाचे ते मला सुंदर अनुभव देऊ लागले. ते म्हणेल ते मला सगळं द्यायचं होतं. मला काहीसुद्धा कमी त्यांना होऊन द्यायचं नव्हतं, कारण की गेले काही दिवसांपासून त्यांनी मला काहीच कमी पडून दिलं नाही. मी म्हणेल ते सगळं काही दिलं. त्यामुळे आता मला त्यांना मनसोक्त आणि पाहिजे ते सगळं द्यायचं होतं. ते मला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागले. मला पण खूपच आनंद मिळत होता. सुखाने अगदी मी वेडीपिशी झाले होते. त्या दिवशी ते काही थांबले नाही. त्या दिवशी रात्रभर आम्ही दोघांनी सुंदर क्षणाचा अनुभव घेतला. मी म्हटलं साहेब, आजपासून मी फक्त तुमचे आहे. तुम्ही म्हणाल ते मी करेन, फक्त माझ्यापासून वेगळे नका हो. ते म्हटले अगं, मीच नशीबवान आहे. तुझ्यासारखी एवढी सुंदर आणि दिसायला देखणी व्यक्ती माझ्या प्रेमात आणि माझ्याजवळ आहे.
आणि माझ्याकडून सुंदर क्षणाचे अनुभव घेते. खरंच मी खूप नशीबवान आहे. तिथून पुढे आमची भेट सारखीच आणि रोज होत जायची. कधी ते आता तर घरी यायचे, कधी आम्ही दोघं बाहेर फिरायला जायचो, तर कधी शेतामध्ये आमचं प्रेम व्हायचं. तर कशी वाटली तुम्हाला ही सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.